हॅलो गाईज. तर आज आपण बजाज चेतक 3502चा रिव्ह्यू देणार आहोत. तर याच्यामध्ये लोक म्हणतात की इलेक्ट्रिक स्कूटी आहे तर मग ते बॅटरी बॅकअप देतं का किंवा लवकर खराब होती असं काही लोकांचं हे सांगते की म्हणजे ही गाडी चालवायला थोडीशी म्हणजे जड आहे, पण याचं जे बॅटरी बॅकअप आहे किंवा कम्फर्टनेस आहे तर ते हे एकदम उत्तम आहे. तुम्ही म्हणजे खड्ड्यातून घाला, पाण्यातून घाला, काही विषय नाही. कारण आता सध्या पाऊस थोडासा कमी आहे बरं का, पण लास्ट इयर जेव्हा पावसामध्ये पण ही गाडी चालवत होतो ना, म्हणजे इथं पाणी खूप साचायचं तरी पण गाडीच्या बॅटरीला काही इश्यू येत नव्हता तितकासा. म्हणजे तुम्ही इवन पाण्यातून जरी गाडी घातली तरी काही इतका प्रॉब्लेम नाही येणार. परत बॅटरी बॅकअप चांगला आहे, लेडीजसाठी कम्फर्ट आहे आणि इलेक्ट्रिक गाडी आहे त्याच्यामुळं पेट्रोल तर वाचणारच. आतापर्यंत जवळपास किती पेट्रोल वाचलं आपलं? 16,000 किलोमीटर गेलेले आहे. 16,200. हां, 16,200 किलोमीटर आपली गाडी चालली आहे. आणि त्याच्यामध्ये मग ॲव्हरेज म्हणजे अमाऊंट किती, एक 30-40 हजार. हां, एक दीड वर्षामध्ये आपल्या गाडीचं आपण 30 ते 40 हजार आपल्याला पेट्रोल नाही लागलं. इलेक्ट्रिक स्कूटी असल्यामुळे आपले तेवढे पैसे वाचले पेट्रोलचे. त्याच जागी जर आपली पेट्रोल स्कूटी असती तर मग आपल्याला त्याचं ते पे करावं लागलंच असतं. 32,000चं तेल वाचतं. हां, जवळपास 32,000 म्हणजे काही जोक नाही. आणि कम्फर्टेबल पण आहे बरं का गाडी. ओव्हरऑल गाडीचं वेट कसं वाटलं तुला? वेट आणि की बाबा गाडी जर काय रफ रस्त्यावरून चालवायची आली आहे आणि रोडवरून चालवायची म्हटलं तर दोन्हीमध्ये काय फरक? आणि लेडीजला ती कम्फर्टेबल आहे का सिटीजमध्ये चालवण्यासाठी? आता रफ रोडवर चालवायची म्हणलं तर कम्फर्टेबल आहे का? तर गाडी हो कम्फर्टेबल आहे. रफ रोडवर चालवा कम्फर्टेबल आहे. आणि रफ रोडवर कम्फर्टेबल आहे म्हणलं तर आपलं प्लेन स्मूथ रोडवर तर काय कम्फर्टेबल असणारच गाडी, तिथं तर जास्त पळणारच. पण असं म्हणजे हादरे वगैरे, आता ह्या गाडीला 1.5 वर्ष झालेत पण या गाडीचा आवाजसुद्धा बघता इतर स्कूटीचा आवाज घुर्र येतात. ते इलेक्ट्रिक स्कूटी असल्यामुळे त्याचा आवाजसुद्धा येत नाही. म्हणजे एकदम स्मूथ आहे गाडी, काही प्रॉब्लेम नाही गाडीचा चालवायला. आबीची जी गाडी आहे त्या गाडीमध्ये हां, माझ्या बहिणीनं पण एक स्कूटी घेतली आहे बरं का, पण तिची आहे TVSची आहे. कोणती आहे की मला मॉडेल लक्षात नाही, पण आता त्याचे जे हँडल आहे ना थोडंसं सर्व्हिसिंगला पण आली आहे बरं का गाडी, पण एवढे काय खास नाही आहे. गाडी चालवताना असं पुढचं हँडल हालतं किंवा म्हणजे सेफ्टी वाटत नाही त्या गाडीवर बसल्यानंतर. तसे असं सेफ्टी आहे असं वाटतं या गाडीला. ती कारण स्कूटीचं पुढचं हँडल हालत असेल तर नाही ना सेफ वाटत ते. त्याच्यापेक्षा ही बेस्ट आहे चेतक. त्याची प्राइस किती होती? याची प्राइस किती आहे? त्याची प्राइस 90,000ला घेतली आपण ती स्कूटी. आणि ही आहे 1,35,000ची आहे. 35,200. पण आता हे 1.5 वर्षामध्ये त्याचे रेट पण कमी जास्त झाले असतील ना. आपण 1.5 वर्षाखाली 1,35,000ला घेतली आहे. चार्जमध्ये 120 किलोमीटर पर्यंत जाते. 120 किलोमीटर 120 किलोमीटर म्हणजे किती? 1 चार्जमध्ये 120 किलोमीटर. ओके, 1 चार्जमध्ये ही गाडी 120 किलोमीटर जाऊ शकते. म्हणजे मग बरेच अंतर जातं आहे ना. म्हणजे इथल्या इथं दुसऱ्या गावाला पण, जवळपासच्या दुसऱ्या गावाला पण आपण जाऊन येऊ शकतोय. जाऊन येते 120 45 किलोमीटर 45 90 जाऊन येते. आणि याचं बॅटरी बॅकअप पण कसं देते माहिती का? जर आपली गाडी एकाच इकडे जाऊ. हां, ही गाडीचा बॅटरी बॅकअप पण कसं आहे माहिती का? म्हणजे माझ्या अंडरस्टँडिंग प्रमाणे, आता हे आहे खरं की नाही माहीत नाही, पण जर गाडी तुम्ही एकाच कन्सिस्टंट स्पीडवर जर चालवत असाल तर गाडीची चार्जिंग पण लवकर उतरत नाही. पण उगा जर तुम्ही किती पण त्याचं रेस वाढवताय आणि वाढवतायच तर त्याची बॅटरी पण लवकर डिस्चार्ज व्हायला थोडंसं चालू होते. बरोबर आहे का नाही? ॲम्पेअरवर असते. जेवढं जास्त ॲम्पेअर द्याल तुम्ही, ॲम्पेअर म्हणजे रेसमध्येच ॲम्पेअर असते थोडक्यात.
गाडीला झालंय? 1.5 वर्ष गाडीला झालंय, पण तरी पण ही गाडी आधी जशी चालत होती तशीच चालते. दुसरी गोष्ट ही की म्हणजे गाडी तितकी खराब पण नाही झाली लवकर. लोक म्हणतात की इलेक्ट्रिक गाडी आहे लवकर 1-1.5 वर्षात खराब होऊन जाईल. नाही, तसं काही बॅड एक्सपिरियन्स तर आपल्याबरोबर अजून झालेला नाही आहे. ओव्हरऑल गाडी पण ठीकठाक आहे, चालती पण व्यवस्थित, बॅटरी बॅकअप आधीसारखाच देते. पण हां, तुम्हाला म्हणजे लय ना थोडासा त्याचा मेंटेनन्स किंवा सर्व्हिसिंग ज्या त्या वेळेला करावी लागणार, या गोष्टी आहेत. आपण निघाल्यावर किती चार्जिंग होती गाडीची? 27 होती आणि आता 26 आहे. 3 किलोमीटरमध्ये फक्त 1% चार्जिंग उतरले. पण आपली स्पीड पण कमी होती ना. जसं आपण हायवेला जाऊ तसं आपली गाडी ना थोडी फास्ट असते. आता इथं जर मी आता आपली गाडीची स्पीड आहे सध्या 26 आहे. तर आपण जर जसं आता हे गाडीचं स्पीड वाढू तसं आता इथला जो हा टॉर्क आहे ना तो पण वाढत राहणार त्याच्यासोबत. म्हणजे जितकं मी रेस ओढेल तितकं ते वाढत जातं. आणि त्याच्यानंतर हा चला जसं स्पीड कमी येईल आपल्या म्हणजे तसं ते टॉर्क पूर्ण म्हणजे कमी होत जाते. आता तुम्हाला दिसत असेल, आता हे वाढवलं मी रेस, तर टॉर्क पण वाढलाय त्याच्याबरोबर. पण ॲक्सिलरेशन जास्त घ्यायचं नाही, अननेसेसरी ॲक्सिलरेशन घ्यायचं नाही. हां, त्याच्यानं बॅटरी पण लवकर डिस्चार्ज होते. मग आपल्याला निवांत जायचं, निवांत यायचं, काही गडबड नाही. म्हणजे बॅटरी म्हणजे असं 120 ॲक्युरेट जाणार की नाही. मग जर आपण व्यवस्थित गाडी चालवली तर मग 120 किलोमीटर आरामात जाऊन येईल गाडी. आणि जर म्हणजे आपल्याला गरज नाही आहे आणि उगा आपण ॲक्सिलरेटर ओढतोय तर मग नाही, मग हां मॅक्स 70-80-90पर्यंत जाऊन येणार. डिपेंड म्हणजे तुम्ही कशी गाडी चालवत आहे त्याच्यावरती ती गाडी तितका डिस्टन्स क्रॉस करणार. आणि काही गाडी गडबड करून चालवायची खरं बघायला गेलं तर गरज नाही. कधी कधी असते म्हणा, पण अननेसेसरी गरज नाही त्याची तेवढं फास्ट गाडी चालवायची. हे लूज झालंय बरं का थोडंसं. सरळ जाऊ दे वरी, वर नाही वाटलंच तरी. कुठून? स्वयंपाक करायचा आहे ना आणखीन. 5 मिनिट लागतं जाऊ. वर जाऊ का सरळ? कधी फास्ट ओके चलो. आता हे अंधाराचं कसं आहे ते मला काय माहीत नाही आहे. आणि फर्स्ट टाईम मी माझ्या डोक्याला आज कॅमेरा लावलेला आहे बरं का. याच्या आधी कधी नाही लावलेला. आणि कधी कुठल्या व्लॉगमध्ये मी इतकं बोललेले पण नाही आहे. चांगले येईल बरं का व्हिडिओमध्ये, कारण रोड रिकामा आहे आणि प्लस फक्त अंधार आणि तेवढं समोरचं काय म्हणतात त्याला दिसायला लाईट. ही व्ह्यू अजून चांगला आहे. कसं तर पाहिजे लगेच दाबायचं नसतं ब्रेक. ब्रेक मारलेच नाही मी, एक्सेलरेटर कमी केलंय. पाय कशाला खाली घ्यायला लागली? पाय कशाला खाली घ्यायला लागली? पाय कशाला खाली घ्यायला लागली? वळवायला मी वळवताना पाय खाली घेते ना.
हो जाऊ दे फास्ट जाऊ दे. कुणाला मेसेज आलाय? वीज चमकली काय? पुढे चमका. मला तर भीतीच वाटते टीम्सचा मेसेज आल्यावर. आपली म्हणजे आता मुलं जास्त स्कूटी चालवतात, गाड्या चालवतात, म्हणजे एक आयडियल स्पीड काय पाहिजे गाडी चालवताना, म्हणजे एक स्मूथ गाडी चालवण्यासाठी? 40-50 मॅक्झिमम बाजार. 40-50. हां. बेस्ट रोड साठी हलका हलका प्रयत्न. दबा दब. गरज नाही, गरज नाही. 1 मिनिट मी चालवायला व्यवस्थित. उगा काही भीतीचं कारण नाही. मला आधी इथून चालवायला गाडीला भीती वाटत होती, आता वाटत नाही. आता इथून हळूहळू चिखल वाढत जाणार आहे, नाही पाऊस जसा पडेल तसा. पण इथे ही चिखल वाटत नाही का? नाही, ही मातीच दिसते सगळी, मुरुम मुरुम. हां खालची माती बोलत असते. हां. आणि ही माती वाहून जाते, वाहून जाते म्हणजे खाली खड्ड्यात जाते त्या कॅनेलमध्ये. चिखल होतंय. मग ही दगड पण वर यायला पाहिजेत ना. आता हे असं उलट कसं काय होतं? उन्हाळ्यामध्ये दगड वर येतात आणि पावसाळ्यामध्ये चिखल होतंय. डोळ्याला आजची लट लागून गेलं. होय, मला एक प्रश्न आहे. हे आपण गाडीला पांढराच फोकस आहे की समोरच्या पण गाडीला पांढरा फोकस आहे? आता समोरचा त्रास होते का आपल्या गाडीचा? आ LED लाईट पांढरा तासच नाही समोर बघ. मग तेच की, मग मला तीच वाळ म्हणायचं आहे. ही शासनानं मान्यच नाही करायला पाहिजे पांढरा फोकस. आज गाडी किती चालली आहे ही? काठीला जाऊन आली म्हणल्यावर. होय, फक्त 20 किलोमीटर आहे? मला जवळ आहे की. इथून शेगाव 5, तिथून काठी 1-8-10 असं. मला जवळ आहे. मी म्हणते 40-50 तर आरामात असेल. म्हणजे मग नाही लय जाऊन आली गाडी. 50 किलोमीटर वैरागला जाऊन आलते ना. हां, मग वैराग किती 20 असेल की नाही? वैराग 10 तर एवढा वेळ लागते. मग तुळजापूरला जाऊन येते तेवढ्या वेळामध्ये. हां, इथं रोड कधीच होऊ शकत नाही की नाही ही रूट. कॅनेल आहे पलीकडे. चंद्र कसला वगैरे दिसायला पुढे बघ, पुढे बघ. येत असतं का नाही माहीत नाही. पौर्णिमा 2 दिवस सोमवारी येते. पौर्णिमा
सोमवारी हां रविवारपासून चालू आहे बहुतेक, पण उपवासाची सोमवारी. मला का नाही ह्या गाडीवर पाठीमागं सारखं कुणाला तर बसून घेऊन जायची सवय लागली ना. मी ज्यावेळेस एकटी गाडी चालवते काही लय गाडी हलकी हलकी वाटते माहिती का, सारखं मागं कोणतरी बसलेलं असते दरवेळेस म्हणून.